कशा असेल. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला स्वतःला बदला म्हणतो तुम्ही, की थोडंसं नाही चांगलीच कमेंट केली त्यांनी, असं काय नाही. तर स्वतःला बदलायचा प्रश्न राहिला. मुलं मोठे तर काय बदलायचं स्वतःला. पहिल्यापासून मला अशी साधी राहायची सवय लागलेली. पहिल्यापासून मी कधी मेकअप केला नाही, कधी चांगल्या साड्या घालत नाही, कधी कुठं गेलं तर गेले, ते पण कधी जाते 2-3 वर्षातून एकदा गावाला जाते. माझी पहिल्यापासून अशी साधी राहणी म्हणायची, पहिल्यापासून. माझं लग्नाच्या आधी पण मी अशीच राहायची येडेवाणी, आणि आता पण माझी राहणीमान तशीच आहे. मला कधी असे मेकअप करून की कुठं गेले फिरायला की कुठं कसल्या ह्याच्यामध्ये सामील झाले म्हणजे असं काय नाही. मी माझं घर, मी माझी मुलं. आणि काय बदलायचं स्वतःला. कसं असतं, पहिल्यापासून जी सवय असते ना ती सवय लागलेली असते माणसाला. मला नाही बदलायला आवडत स्वतःला. मी आहे ना अशीच बरी, माझ्या हिशोबाने आहे अशीच बरी. आणि मेन गोष्ट माझ्या नवऱ्याला ना मी आहे अशीच आवडते. जशी मी आहे ना अशीच आवडते त्यांना. ते म्हणतात तू जशी आहे ना तशीच राहा. मग त्यांना आवडतं म्हणजे काय प्रश्नच येत नाही ना. त्यांना आवडते ना मी, जशी साधी येडी वाकडी कशी पण आहे अशी त्यांना आवडते. तर मग प्रश्नच येत नाही ना बदलायचं. स्वतःसाठी नीट राहायला काय नीट राहायचं, एवढं कामं असतं मेलं, किती कामं करायला लागतं. सकाळ लवकर उठा, कामाला जा, कामावून या, घरातलं करा. कोणता वेळ भेटतो व नीटनाटकं राहायला. साडी नेसान, परत ते साडी काढा, साडी घाला, आणि कुठं टाईम भेटतो. घरातलं काम करता करता वेळ निघून जातो. आणि काय चांगलं राहता त्याला वेळ तरी पाहिजे ना तेवढा. मुलं पण माझी तेच बोलतात, तुम्ही जसे बोलता ना तसेच मुलं पण माझी बोलतात, मम्मी तू चांगली राहत जा गं, मम्मी तुम्ही कधीतरी मेकअप करत जा, कधीतरी व्यवस्थित राहत जा, अशी का राहते तू. मुलं पण तेच आहे बोंब आहे माझ्या मुलांची, चांगली राहत जा. पण एकच शब्द माझ्या नवऱ्याचा, तू जशी आहे ना तशीच राहा. तू जशी दिसते ना, जशी गोड दिसते ना अशीच मला आवडते. त्यांचं असं म्हणणं. तुम्ही तशीच राहते ना. कामाला जाताना पण मी अशी साधारणच जाते. काय चेंज करायचं, टेन्शन नाही. एवढे महाग असते का, एवढे टेन्शन असते का. आणि काय टेन्शन कोणाला सांगून उपयोग आहे, कोण कोणाचं नसतं. टेन्शनमध्ये सुद्धा हसून दिवस काढायचे, इलाज नाही ना. किती टेन्शन झालं ना हसूनच दिवस काढायचे. ज्या गोष्टीला विलाज नाही ना शांत बसायचं. मार्ग नाही तर शांत बसायचं, मार्ग शोधत राहायचं. यातून आपल्याला कोणता चांगला मार्ग भेटतोय का. ते नटायचं आणि खटायचं आणि उड्या मारायचं ते डोक्यात नसतं माझ्याकडे. वेळ पाहिजे त्याला. खरंच मला नाही आठवत कधी की मी मेकअप करून कधी व्हिडिओ बनवल्यात, नटून खटून कधी व्हिडिओ बनवल्यात, कधीच नाही आठवत मला. आणि ते डोक्यात पण येत नाही माझ्या. आपली वेणी घातली, उचडा बांधला, केसाचा की निघाले कामाला, बस. हेच माझ्यासाठी, एवढंच मेकअप आहे माझ्यासाठी. सगळे मला म्हणतात, सगळे हेच बोलतात, स्वतःला थोडंसं बदला. तुम्हाला सांगू का, स्वतःला बदललं ना बदलून जाईन पूर्ण. जे आहे ते बरं आहे, जशी आहे ना अशीच बरी आहे. मला तर असं वाटतं. मुलांना पण तसंच वाटतं, मग मी थोडीशी चांगली राहते म्हणून. काय चांगलं राहायचं, दुनियाभराचे टेन्शन आहे. संध्याकाळी तेवढं 4-5 तास शांत झोपायचं. सकाळ उठलं की ते डोक्यात टेन्शन आहे तर ते आहेतच. सकाळ उठलं की ते डोक्याला काही ना काही टेन्शन असतात. ते टेन्शनमध्येच पुरा दिवस जातो, कामात टेन्शनमध्येच पुरा दिवस जातो. झालं ते मर्द डोक्यात नाही घ्यायचं, काय जसे दिवस येते तसं राहायचं, हसून राहायचं, जे होईल ते होईल. काय करणार, विलाज नाही तर. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. मस्त आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या पाहिजेत, पण नाही होत. बरं, प्रत्येक गोष्टीचा वेळ काळ, सगळ्या गोष्टी नाहीत आपल्या मनासारख्या होत. मला सगळ्याचं टेन्शन मलाच काय येऊन बसलं काय माहिती.